करुणाशीतलहृदयं पय्यापज्योतविहतमोहतमं सनरामरलोकगरुडं वन्दे महान अरहंत करुणेचे सागर तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. समाज सुधारण्यासाठी कुटुंब परिवार आणि समग्र मानवजातीला वळण लावण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचं जीवन पद्धती ते शिकवतात. आणि भारतामध्ये तर अनंत पद्धती आहेत, अनंत रूढ्या आहेत, अनंत वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहेत. वेगवेगळ्या कुणाकुणाच्या नावानं की कुटुंब सुधारलं पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, माणूस सुधारला पाहिजे आणि अशा प्रकारे देशाला सुधारणारे माणसं पाहिजे. आणि म्हणून ग्रस्त समाजासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी फार महत्त्वाचे हे 38 महामंगल सांगलेले आहे. केवळ ग्रस्त समाजाला आपलं कुटुंब जर सुखात ठेवायचं असेल आणि समृद्ध कुटुंब बनवायचं असेल आणि कुटुंबामध्ये विसंगती, कोणत्याच प्रकारे वादविवाद किंवा भांडण तंटे किंवा क्लेश किंवा एकमेकाबद्दल कटुता, अबोल किंवा न बोलण्याची वाईट सवय ही राहू नये यासाठी भगवान बुद्धांनी हे 38 मंगल स्पेशल उपासक उपासिकांच्या उद्धारासाठी, त्यांच्या समग्र उत्कर्षासाठी वर्णन करून सांगलेलं आहे. श्रावस्ती महाविहारामध्ये रात्रीच्या वेळेला एक सत्पुरुष देवता आली होती आणि त्यांनी संपूर्ण जेतवन प्रकाशित केलं होतं. म्हणजे तत्कालीन देवता ज्या होत्या ते सर्वीकडे प्रकाश निर्माण करत होत्या. एवढं त्यांचं तेज आणि तेज वाढलेलं होतं. त्यांच्याकडून कोणताही गुन्हा किंवा कोणताही अपराध होत नव्हता. अशी त्याकालीन त्या व्यवस्थेमध्ये देवतांची महानता होती. आणि म्हणून अशी सत्पुरुष देवता भगवंताजवळ आली आणि त्यांनी समग्र जेतवन महाविहार प्रकाशित केलं. भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम केला आणि एका बाजूला बसून त्यांनी भगवंताला प्रश्न विचारला की बरेच लोक आमच्या हिताचं सांगतात. वेगवेगळे गुरु, वेगवेगळे आचार्य, वेगवेगळे गणाचार्य, वेगवेगळे प्राचार्य, वेगवेगळे संत साधू महाराज हे आमच्या हिताचं सांगतात, आमच्या मंगलाचं सांगतात. परंतु भगवान आमच्यापुढं प्रश्न पडतो की खरं मंगल कशात आमचं आहे हे आम्हाला कळत नाही. म्हणून आम्हाला खरं मंगल हे व्यवस्थित समजून सांगावं, ज्यामुळे आम्ही आमचं हित आणि सुख आयुष्यभर वाढवत राहू. त्या भगवान गौतम बुद्ध तेव्हा पहिला
उपदेश देता धम्मदेशना. असे वनाच बालानं पंडितानं च सेवना. पूजा च पूजनीयानं एतं मंगलमुत्तमम्. भगवंतानी ही पहिली धम्मदेशना समग्र ग्रस्त कुटुंबासाठी दिलेली आहे. आपला देश असो की कोणत्या देशामध्ये असो, त्यांच्या हिताचं, त्यांच्या सुखाचं पूर्ण ज्ञान या वचनापासून चालते. असे वनाच बालानं. वनाच बालानं. बालानं म्हणजे काय? बालानं म्हणजे मूर्ख आणि सेवना म्हणजे त्यांच्या सोबत राहू नका. म्हणजे मूर्खांची संगती तुम्ही करू नका. मूर्खासोबत बसू नका, मूर्खासोबत बोलू नका, मूर्खाला पाहूही नका. कोणतीच संगती मूर्खाची तुम्ही करू नका असं बुद्धानं पहिलं मंगल सांगलेलं आहे. हे उत्तम मंगलामध्ये सर्वात श्रेष्ठ मंगल आहे. भगवान गौतम बुद्धांनी उपासक उपासिकांसाठी हा अत्यंत कल्याणकारी विचार दिलेला आहे, ज्यामुळं त्यांचं हे मंगल याच आचरणात समावलेलं आहे. दुसरं वचन यामध्ये आहे पंडितानंच सेवन. पंडितानंच सेवना म्हणजे पंडितांचं. पंडित हा शब्द इथे विद्वत्ता प्रचूर किंवा गाढ्या आचरणाने व ज्ञानाने भरलेला. त्यांच्या संगतीमध्ये राहा, त्यांच्या सोबत राहा. तत्कालीन भाषेतला शब्द आहे पंडित. आपला ग्रंथ आहे धम्मपद. त्या धम्मपदामध्ये पंडित वग्ग आहे आणि हा पण वग्ग आहे मूर्ख, बालवग्ग. म्हणजे मूर्ख कुणाला म्हणतात हे त्याच्यात सर्व वर्णन ते मूर्खाचंच वर्णन केलेलं आहे. आणि पंडित कशाला म्हणतात ते पंडिताच्याच गुणाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून जे गाढे ज्ञानी आहेत, आचरण करणारे आहेत, अशा लोकांची तुम्ही संगत करा. उत्तमामध्ये हे सर्वात उत्तम मंगल आहे. साध्या भाषेमध्ये म्हणतो आपण की शहाण्या लोकांची संगत करा. जो शहाणा माणूस आहे, शहाणाला प्रज्ञावंत म्हणतात. आणि प्रज्ञावंत माणूस कोणालाही धोका देत नसतो. स्वतः धोका पत्कारत नाही, दुसऱ्याला धोका देत नाही. हे सर्वात मोठं मंगलामध्ये उत्तम मंगल आहे. आणि दुसरं वर्णन असं केलेलं आहे. आता एक तिसरं वर्णन सांगलेलं आहे. काय? पूजाच पूजनीयानं. जे पूजनीय आहेत त्या पूजनीय लोकांची तुम्ही पूजा करा, त्यांचा गौरव करा, त्यांचा मान करा, त्यांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी मंगलामध्ये सर्वात उत्तम मंगल हे तिसरं सांगलेलं आहे. पूजाच पूजनीयानं. आणि शेवटचं वचन आहे बुद्धाचं, एतं मंगलमुत्तमं.
या 3 बाबीवर भगवान बुद्धांनी सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. मूर्खांची संगती करू नका, सज्जन ज्ञानी गाढे व्यासंगी आचरणशील अशा लोकांची संगत करा आणि पूजनीय लोकांची पूजा करा. हे उत्तमामध्ये सर्वात श्रेष्ठ मंगल मानलेलं आहे. हे मंगल पालन करणाऱ्या माणसाला खूप लाभ होतो. मी अख्खा महाराष्ट्र फिरलो, गाव ना गाव फिरलो. मी जिथे 4 व्हीलर जात नाही तिथे मी माझ्या सेवकासोबत, ड्रायव्हर सोबत आणि जे किन्नर त्यांच्यासोबत डोक्यावर लाऊडस्पीकर घेऊन त्या गावात पोहोचलो आम्ही. कारण त्या गावात गाडी पोहोचत नव्हती म्हणून. आणि तिथे जाऊन प्रवचनं केली. 1 नाही 2 नाही, कित्येक प्रवचनं केली आपण तिथे. आणि सडक झाल्यानंतर मग तर आपण करतच राहिलो तिथे. अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्र ढळून काढला. पूर्ण गाव गाव, तालुका तालुका, जिल्हा जिल्हा. आणि इथंच नाही, कर्नाटकामध्ये पण आम्ही गेलो. इकडं आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये पण गेलो. रंगारेड्डी, संगारेड्डी, हैदराबाद, गोदावरी हे सारे जिल्हे पिंजून काढले मी. हे कर्नाटकामधला विजापूर, भालकी, गुलबर्गा, बिदर हे सारे जिल्हे खेड्या पाण्यात पूर्ण. आणि इकडे मग मध्य प्रदेशामध्ये सांची, विदिशा आणि पुढे यूपीमध्ये सागर आणि पुढे बिहारमध्ये पटना, पटण्याचा सारा एरिया आणि गया, बुद्धगया हे गया जिल्ह्यामध्ये पण मी फिरलो पिवळी गाडी घेऊन. अलीगड जिल्ह्यामध्ये गेलो पूर्ण. अलीगड जिल्हा मुन्शीलाल गौतम यांचा जिल्हा आहे. त्यांच्या गावी गेलो. त्यांच्या गावाचं नाव आहे धनसारी आणि छर्रा नावाच्या तालुक्यात आहे ते गाव. त्या गावात फिरलो मी पूर्ण. रात्री मात्र तिथे कार्यक्रम करता येत नाही. त्यांच्या पत्नीच्या पण गावी मी गेलो. तिथे भगवान बुद्ध आल्याची त्या ठिकाणी लोकांनी वार्ता सांगितली. यामुळे माणसाला लोकांची पण ओळख होते की लोक कसे आहेत. परंतु आम्हाला फसवणारा कुठेही माणूस एखादा भेटला नाही किंवा आमचं सामान घेऊन जाणारा किंवा आमचे पैसे घेऊन जाणारा किंवा चोरी करणारा किंवा आम्हाला अपशब्द बोलणारा, शिव्या देणारा, आमच्यावर आरोप करणारा असा कुठेही माणूस भेटला नाही. सज्जन लोक मला नेहमी भेटत राहिले. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. गंगाखेडमध्ये महात्मा फुले एक नगर आहे. तिथे पण मी पोहोचलो आणि तिथे असं भल्लं मोठं पटांगण आहे आणि त्या पटांगणामध्ये आम्ही पिवळी गाडी लावली धम्मप्रचाराची आणि मी हातामध्ये वायर घेऊन सर्व्हिसचा लाईन खेचायचा वायर. हे जसे आपण लाईन तिथून आणली इकडं पूर्ण लाईन घ्यायला गेलो. दुकानावर दुकानदार बसला होता. त्याचं दुकानही होतं आणि कंट्रोलचं पण दुकान होतं. म्हटलं हो दुकानदार, आम्हाला लाईन घेऊ देता का? लाईन द्या असं मी कधीच म्हणत नव्हतो. आम्ही घेऊ देता का? तर तो म्हणे आपण कोण? त्याचा आवाज ऐकल्यानं ओळखलं. म्हटलं हां याने. म्हटलं 5 वाजता पिली बराबर. 2 ग्लास पिऊन आला होता तो आणि आयुष्यभर त्याने पिली होती. आणि आता त्याचं वय 60च्या पुढं गेलं होतं. तारुण्यापासून त्याने पिली
तर तो म्हणत होता मी 1 टँकर दारू पिली आतापर्यंत. एवढा माणूस बेवडा पांडुरंग कांबळे त्याचं नाव. म्हटलं मी भंतेजी आहे. म्हटलं मला धम्मप्रचारासाठी ती गाडीवर लाईन घ्यायची. म्हणे तुम्ही भंतेजी आहे म्हणे बराबर, पण मला भंतेजी तुम्ही बनवता का म्हणे तुम्ही. म्हटलं हो बनवतो, पण म्हटलं 3 अटी आहेत. 1 मुंडन करून येणं, 2 जे पोटामध्ये उड्या मारू लागली त्याला पाडून दाखवणं, 3 बायकोची परमिशन आणणं. हे 3 जर तुम्ही पूर्ण केले अटी तर आम्ही तुम्हाला लगेच दीक्षा देतो. प्रवचन चांगलं झालं, तिथं प्रचंड दान झालं आम्हाला. एवढं लोक दान द्यायचे त्या काळामध्ये. सुरुवातीला देत नव्हतं. 1 रुपया 2 रुपये 5 रुपये द्यायचे, पण नंतर मात्र लोक 200 400 500 1000 देऊ लागले. त्यामुळं आज मुळाव्याला आपण 9 कोटीचं बुद्धविहार जनतेच्या बळावर बनवलेलं आहे. आणि 35 एकर जमीन 36 एकर जमीन आपल्या संस्थेच्या नावानं समाजासाठी घेतलेली आहे आपण ती. इथे ट्रेनिंग, श्रामणेर ट्रेनिंग आणि सामनेरी ट्रेनिंग चांगल्या प्रकारे 500 सामनेरी आपल्याला जगवता येतात. आणि पहिल्या वर्गापासून तर BA पर्यंत आम्हाला तिथे शिक्षणाचं सेवा करायचं मात्र महान पुण्य लाभलेलं आहे. त्या भगवान बुद्धांनी प्रचार प्रसार करताना सांगितलं की मूर्खांना तुम्ही नेहमी जाणत राहा. ते पांडुरंग कांबळे मूर्ख वाटला, पण पुढे मात्र तो शहाणा वाटला. त्याने लगेच कार्यक्रम झाल्याबरोबर भड पोटातली दारू पाडून दाखवली. बघा, परमिशन आणली त्यांनी लिखित, बायकोला हजर केलं आणि मुंडन करून आला. आणि म्हटलं का बाई तुमचा हा पती आहे? हो म्हणे. याला म्हटलं दीक्षा द्यायची का भंतेजीची सामनेरची? हा म्हणे दीक्षा द्या म्हणे, त्याला सामनेरे बनवा आणि तिकडं तिनं कुठे गाडा म्हणे. एवढे लोक वैतागले बघा बेवड्या माणसाला, दारुड्या माणसाला. 99% समाज आपला यामध्ये मरत चाललेला आहे. भगवान गौतम बुद्धांनी माणसाच्या स्वभावाला, माणसाच्या मनाला, त्याच्या वर्तनाला इतकं अत्यंत सूक्ष्म जाणलं होतं. आम्ही त्या गावात थांबलो नाही, त्याला घेतलं आणि मग दुसऱ्या गावात जाऊन त्याची परीक्षा केली. गावठी दारू मडकभर मोहाची आणून घेतली आणि त्याच्या खालच्या जो बाजूवर झोपला त्याच्या खालच्या उशाला ठेवली. त्याचा वास येतो की नाही दारूचा? मडकं भरून होतं ते. म्हटलं हे जर पिल तर म्हटलं याला आपण पूर्ण इथूनच सोडून द्यायचं. पण रात्रभर त्यानं पिली नाही बघा, सकाळी नाही पिली. त्याला दीक्षा दिली आम्ही, त्याला सामनेर बनवलं. 7 महिने मी त्याला ठेवलं. उठता बसता चालता खाता पिता बोलता प्रत्येक वेळेस त्याला अत्यंत सुंदर प्रेमानं, करुणेनं, दयेनं त्याला ज्ञान देत राहिलो. एवढा वाया गेलेला माणूस, त्याचे हात आणि पाय असे लट 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 पूर्ण हलायचे. तो मरणारच होता 2-4 दिवसात, परंतु आम्ही त्याला 6 महिन्यामध्ये 7 महिन्यामध्ये पुन्हा तंदुरुस्त केलं. त्याला इतका 8 महिन्यात एकदम तेजस्वी झाला तो. आणि म्हटलं आता जा म्हटलं पांडुरंग तुमच्या घरी. नाही मला पाठवूच नका म्हणे घरी, संसार नकोच म्हणे आला. अरे म्हटलं तुमची ती बायको आमच्यावर केस कराल, तुम्ही काय गोष्टी करता? आम्ही म्हटलं परवानगी घेऊन तुमच्या बायकोची
तात्पुरतं आणलं तुम्हाला, तरी पण त्याला पुन्हा 2 महिने ट्रेनिंग दिलं. एवढा सज्जन झाला, एवढा गुणवान झाला की किती जरी पैसे कुठं ठेवले तर त्याला हात लावत नव्हतं. कधी कधी मी परीक्षा घेण्यासाठी कुठे पैसे टाकत होतो. मी 500 रुपये, 1000 रुपये गाडीमध्ये येण्यात इकडे तिकडे, पण त्याला तो हात लावत नव्हता. कोण्या स्त्रीकडे पाहत नव्हता, कोण्या मुलीकडे पाहत नव्हता. बरी हे 2 शील बघा. त्यालाच मूर्ख म्हणतात की जो माणूस शील पालन करत नाही. डोळ्याला कुणीकडे पाहतो, कोणाचं 1 रुपया उचलतो, कोणाचं धान्य उचलतो, कोणाचं तेल उचलतो, कोणाचे कपडे उचलतो, कोणाच्या विटा उचलतो, कोणाचे दगड उचलतो, कोणाची माती उचलतो. जे दिलं नाही ते घेऊन जातो. ही चोरी आहे. परंतु चोरी करणारा माणूस हा मूर्ख आहे. हत्या करणारा माणूस मूर्ख आहे. वाईटपणा पाप भावनेनं पाहणारा, मुलीकडे, बाईकडे, कुणाकडे पाप नजरेनं पाहणारा तो सर्वात मूर्ख आहे, पापी आहे. चाड्या लावणारा, चुगल्या लावणारा, मसाला टाकू टाकू चाड्या चुगल्या लावू माणसाचे मन पेटवणारा, मन गदळ करणारा, व्यर्थ बकवास करणारा, निंदा नानस्ती करणारा, खूप आरोप करणारा, आरोप करू करू बोलणारा हा महामूर्ख आहे. आणि दारू पिणारा सर्वात जास्त मूर्ख आहे. शील ज्याचं कलंकित होते, ज्याचं शील डागल्या जाते त्याला मूर्ख म्हणतात. जो क्रोधी आहे त्याला मूर्ख म्हणतात. जो अहंकारी आहे त्याला मूर्ख म्हणतात. जो अभिमानी आहे त्याला मूर्ख म्हणतात. जो जास्त लालची आहे, जास्त हावरा आहे, जास्त लोलूप आहे तो, आणि अशा प्रकारे कुठे पघळतो, कुठे भाळतो त्याला मूर्ख म्हणतात. जो तृष्णेमध्ये अडकतो, रात दिवस तृष्णेमध्ये फिरत राहतो, काम तृष्णेमध्ये, भवतृष्णेमध्ये, विभवतृष्णेमध्ये त्याला मूर्ख म्हणतात. जो समाजाला वितुष्ट आणतो, समाजामध्ये दुफडी आणतो, समाजाचे मन दुभागून गट निर्माण करतो त्याला सर्वात मूर्ख माणूस म्हणतात, त्याला पापी माणूस म्हणतात. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी धम्माच्या मार्गामध्ये मूर्खाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून क्रोधानं वागू नका, द्वेषानं वागू नका, रागारागामध्ये कुणावर आपण शब्दांचा हल्ला करू नका. कारण तुम्ही आज जर रागावले तर तो राग तुमचा जन्मभर त्या माणसाला त्रास देत राहतो. तो सतत पूर्णपणे मनामध्ये घेतो. कुणाचा द्वेष करू नका, कारण द्वेष करणारा, क्रोध करणारा, लोभ करणारा, मोह करणारा, आसक्ती करणारा याला भगवान बुद्धांनी मूर्ख म्हणलेला आहे. आणि असा मूर्ख माणूस हा कुणाच्याच कामाचा नसतो. त्याच्याकडून कुणाचंच भलं होत नाही, समाजाचंही भलं होत नाही आणि स्वतःचंही तो भलं करू शकत नाही. म्हणून हे मूर्खाचे दोष जोपर्यंत तो परिपूर्ण काढून टाकत नाही, परिपूर्ण त्यागत नाही, तोपर्यंत तो मार्गामध्ये येत नाही, धम्म मार्गामध्ये येत नाही, सज्जन बनत नाही, सज्जन बनून सिलवान बनत नाही. म्हणून या सर्व दोषाला, या क्रोधाच्या दोषाला, या अभिमानाच्या दोषाला, या द्वेषाच्या दोषाला, या मोहाच्या दोषाला, या ईर्ष्येच्या दोषाला, या कंटाळा, सुस्ती आणि प्रमादाच्या दोषाला, या घमंडीच्या दोषाला, या मीपणाच्या दोषाला तुम्हाला कर्मानं काढायचं. त्याला विरघळत काढायचं, मुळं सगळं त्याला काढायचं. तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आनापानसती. आना म्हणजे घेणं, पान म्हणजे सोडणं. या श्वासावर जितकं जास्त तुम्ही मेहनत कराल, जितकं जास्त तप कराल तुम्ही, जे तप बाबासाहेबांनी केलं होतं. या मिलिंद कॉलेजमध्ये बाबासाहेब सकाळी 5:45 अगोदर 1 घंटा 45 मिनिट या श्वासावर ध्यान करत आपला वेळ घालवत होते.
बाबासाहेबाच्या हृदयात कोणताच क्रोध नव्हता, कोणताच द्वेष नव्हता, कोणत्या समाजाबद्दल बाबासाहेबाच्या मनात वितुष्ट नव्हतं, वैरत्व नव्हतं. इतका बाबासाहेब महाकरुणेनं अथांग भरला होता, महाप्रज्ञेनं अथांग भरला होता, नम्रतेनं, तळमळीनं आणि महान मैत्रीनं परिपूर्ण पक्व भरला होता. अत्यंत उच्च चारित्र्य प्राप्त करणारा जगातला पहिला महापुरुष बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हे केवळ ध्यानामुळं होत. ध्यान जितकं जास्त कराल आणि बाग तुमची अशी सरळ पाहिजे, अशी असली तर तुम्हाला गुंगी आणि प्रमाद, सुस्ती, कोणते ना कोणते विकार पुढे जाऊच देत नाही, गुंग करतात. कामवितर्क येतात, रूपवितर्क येतात, विचार येतात आणि ते माणसाला पुढे जाऊ देत नाहीत. म्हणून मन आणि शरीराचा आपला बांधा असा सरळ मान वर करायला पाहिजे आणि श्वासाला स्पष्ट जाणायला पाहिजे. एक दिवस, एक ना एक दिवस कोणताच विकार तुमचा उजागर राहणार नाही. ते असा कमजोर कमजोर कमजोर, ढिला ढिला, लूज 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 होता होता कायमचा नाश पाहू शकतो. असं वर्णन पटीसंहिता मग्गामध्ये तथागत सम्यक संबुद्धानं केलं. म्हणून जास्त वेळ ध्यानाला द्या. इथं आपली वंदना झाली तर त्याच्या अगोदर अर्धा घंटा, पाऊण घंटा ध्यानाचा नियम ठेवा. कारण हा जीवन मार्ग आहे. बुद्धाच्या मार्गामध्ये पुढे जायचं तर आपलं कल्याण करायचं, आपलं खरं हित सुख साधायचं तर हे एकच मार्ग आहे. जे परिपूर्ण सिलवान आहे, जे परिपूर्ण समाधीमध्ये पकलेला आहे, जो परिपूर्ण त्यागी आहे, जो परिपूर्ण नम्रवान आहे, जो परिपूर्ण तळमळीचा आहे, जो परिपूर्ण झिजणार आहे, जो परिपूर्ण राबणार आहे, जो परिपूर्ण प्रज्ञावंत आहे, जो परिपूर्ण दानशूर आहे, तळमळीचा आहे, अशा व्यक्तीला शहाणा माणूस म्हणतात. अशा व्यक्तीला ज्ञानी माणूस म्हणतात. अशा व्यक्तीला पंडित माणूस म्हणतात. आणि अशा पंडिताची आपण नेहमी आवश्यकता म्हणून त्याच्या सोबत राहत जा, त्याच्या सहवासामध्ये राहत जा. आणि भगवान बुद्धाचा पूजनीय भिक्खू संघ हे पूजनीय आहे. तो सदा सर्व काळ पूजनीयच असतो. तो कारण तो सरळ मार्गाने जातो, तो सुधर्म मार्गाने जातो, तो न्याय मार्गाने जातो, तो सत्य मार्गाने जातो, तो निर्विकार करायला आपलं जीवन घालवतो. असा भगवान बुद्धाचा पूजनीय, निष्पाप, निष्कलंक, निर्मळ, निरामय भिक्खू संघ यांची आपण पूजा करत जा, यांचा गौरव करत जा, यांना वंदन करत जा, त्यांना दान देत जा. एक रूपकावर दान देत जा त्यांना. आणि अशा प्रकारे उत्तमामध्ये हे सर्वोत्तम मंगल आहे. सर्वांचं मंगल. मंगल मैत्री आशीर्वाद. अभिवादन शिलिस नित्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वड्डन्ति आयुवन्नो सुखं बल. बुद्धं